नमस्कार मित्रांनो, मराठी सृष्टीचा सुवर्णकाळ गाजवणाऱ्या रंजना देशमुख यांच्या खऱ्या आयुष्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत। पण त्याआधी मराठी कला विश्व या चॅनलला नक्की लाईक, शेअर व सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील। मित्रांनो, रंजना देशमुख यांना जाऊन आज अनेक वर्ष लोटली आहेत, मात्र त्या आजही त्यांच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करत आहेत। रंजना देशमुख यांना जेवढी प्रसिद्धी मिळाली तेवढंच दुःख त्यांनी त्यांच्या खऱ्या आयुष्यात भोगलं आहे। रंजना देशमुख ह्या मराठी सृष्टीतील एक एव्हरग्रीन अभिनेत्री होत्या। पंढरीची वारी या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान जातानाच त्यांचे कार अपघात झाले व यात त्यांचे दोनही पाय लुळे पडले। त्यानंतर त्यांचे नाव अनेकदा अशोक सराफ यांच्याशी जोडले गेले। हे दोघेही एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान एकमेकांच्या प्रेमात होते असे देखील बरेचदा कानी पडले आहे। परंतु रंजना यांच्या अपघातात दोनही पाय लुळे पडल्याने अशोक मामांनी निवेदिता सराफ यांच्याशी लग्न केले। तब्बल 25 ऑपरेशन होऊनही 2 वर्षात रंजना या एका जागेहून हलू शकत नव्हत्या। त्यानंतर अनेक वर्ष त्यांनी व्हीलचेअरवर काढले व वयाच्या अवघ्या 36व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला। त्यांना त्यांच्या आयुष्यात कधीच खरं प्रेम मिळालं नाही व त्यांच्या मृत्यूने मराठी सृष्टीचा झगमगता तारा कायमचा हरपला आहे। तर मित्रांनो, तुम्हाला रंजना देशमुख या आवडायच्या का? कमेंटमध्ये नक्की सांगा।